आणि हे हे खरं म्हणजे हे राजकारण आहे, हे निव्वळ राजकारण आहे. आणि तुम्ही जाताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना कधी काही त्यांच्या हातात काही मी पूर्वी पण म्हणालो होतो, कधी एक साधा त्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या डोळ्यातले अश्रू पाहून कधी त्याच्या हातावर एक बिस्किटचा पुडा तरी ठेवला का? आम्ही मोठे किट पाठवले, सगळं पाठवलं, त्यांचा दसरा चांगला झाला, दिवाळी त्यांची चांगली होईल हे आम्ही पाहिलेलं आहे. आणि अंबरडा मोर्चा कसला अंबरडा? जे उंबरटाही न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागलेत. सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला. आणि आता देखील मी आपल्याला सांगतो, हे हे पुतना मावशीचं प्रेम आहे, हे निव्वळ शेतकऱ्यांच्या नावावर केलेलं राजकारण आहे. आणि म्हणून शेतकरी जेव्हा संकटात आहे, शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहेत, त्यावेळेस कुणीही राजकारण करू नये. अशा वेळेस शेतकऱ्यांच्या बाजूनं उभं राहिलं पाहिजे आणि ते आम्ही काम केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही उभे राहिलो आहे. प्रधानमंत्री मोदी साहेबांनी, गृहमंत्री अमित शाह साहेबांनी देखील एक विश्वास दिलेला आहे की संकट मोठं आहे आणि शेतकऱ्यांच्या मागं केंद्र सरकार देखील उभं राहील. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तर मोठं पॅकेज दिलं आहे आणि शेतकरी यामधून सावरल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला आधार मिळाल्याशिवाय राहणार नाही.